प्रथम वैज्ञानिक वैद्यक सर्वोच्च इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखा यांच्या वतीने शांततापूर्ण निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला। गंजवाड स्थित IMA सभागृहापासून मेन रोड वरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला। तेथे माननीय जिल्हाधिकारी सौ वसुमना पंत यांना IMA आणि माड म्हणजेच निवासी डॉक्टरांची संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले निवेदन सादर केले। मागील 3 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला हा संप बेमुदत आहे आणि सर्व प्रकारच्या स्वास्थ्य सुविधा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, असे IMAचे सचिव डॉक्टर ऋतुजा मुंदडा यांनी सांगितले। या प्रसंगी IMAचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद पोटदुखे, डॉक्टर संजय घाटे, डॉक्टर मंगेश गुलवाडे, डॉक्टर नगीना नायडू, माडचे पदाधिकारी डॉक्टर सोहेल, डॉक्टर जयश्री पणपालिया हजर होते। लीडर सोबत महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांसाठी BHMS CCMP चा हा जो कोर्स केलेले डॉक्टर्स आहेत त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याचा जो महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने पूर्णपणे विरोध केलेला आहे आणि अशा प्रकारचा जो निर्णय आहे हा अतिशय चुकीचा असल्या कारणाने या ठिकाणी 90 दिवसाचा केवळ 90 दिवसाचा कोर्स करून CCMP चा कोर्स करून अशा डॉक्टरांना नोंदणी करून देणं म्हणजे हा आपल्या या ठिकाणी फार्मॅकोलॉजी हा जो मॉडर्न मेडिसिनचा विषय आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे। हा विषय यामध्ये नक्कीच जीवाशी लोकांच्या पेशंटच्या जीवाशी खेळणारा हा निर्णय झालेला आहे आणि म्हणून आम्ही या इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य, माड डॉक्टरांचे सर्व सदस्य, इंटर्न डॉक्टरांचे सर्व सदस्य या निर्णयाला विरोध करत आहे आणि आम्ही गेल्या 3 दिवसापासून पूर्णपणे या सर्व्हिसेस आम्ही थांबवलेल्या आहेत, रुग्णसेवा थांबवलेल्या आहेत आणि पूर्ण चंद्रपूरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। यामध्ये आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सोबत चंद्रपूरचे डॉक्टर्स या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही रॅली पूर्ण चंद्रपूर शहरातून निघून आज कलेक्टर ऑफिसला जाणार आणि आम्ही मेमोरंडम देणार आहे। जो आमचा IMA चंद्रपूर आणि अख्ख्या महाराष्ट्राचा मार्चचा जो संप जो आहे तो एका विशेष धोरणावर आधारित आहे। त्याचं कारण असं की BHMS डॉक्टर आणि MBBS डॉक्टर हे टोटली डिफरंट सेक्शन्स आहेत। फक्त नुसतं फार्मॅकोलॉजी BHMS डॉक्टरांना शिकवून जसं MBBS साठी पूर्ण 19 कोर्सेस आहेत त्याचा इलाज होऊ शकत नाही। कोणतेही औषध द्यायच्या पूर्वी त्याचं डायग्नोसिस, त्याचं निदान, त्याची हिस्ट्री ही MBBS मध्ये शिकवली जाते, ती होमिओपॅथी मध्ये शिकवल्या जात नाही। आणि जोपर्यंत तुम्हाला पेशंटचं डायग्नोसिस करता येत नाही तोपर्यंत फार्मॅकोलॉजीचा काहीही संबंध येऊ शकत नाही किंवा चुकीचं औषध दिलं जाऊ शकतं। त्यामुळे त्याची शास्त्रीय माहिती अशी आहे की BHMS डॉक्टर हा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस कधी करू शकत नाही। नुसतं काही दिवस ट्रेनिंग घेतलं आणि काय म्हटलं तर क्वॅक आहे, ॲलोपॅथीसाठी तो क्वॅक झाला, क्वॅक म्हणजे नकली डॉक्टर झाला, तो तज्ज्ञ असेल होमिओपॅथीचा पण ॲलोपॅथीसाठी तो क्वॅक झाला। त्यामुळे याच्यासाठी आमच्या IMAचा आणि मार्चचा काही संबंध नाही आणि हे आमचं ॲजिटेशन जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे।